आज ना मला सकाळीपासूनच खूप त्रास झाला होता कॉलेजला जायचा. म्हणजे असं वाटत होतं, की डायरेक्ट दुपारी जेवण वगैरे करून मग प्रॅक्टिकल्सलाच जाईल, लेक्चर्स असू द्यावेत. पण परत नंतर काय डोक्यात आलं काय माहिती, उठून आवरायला घेतलं. ते सगळं मिस झालेलं. मला स्लीप बसायला लागलं असतं, माझेच डबल कामं वाढले असते. मग असं वाटलं, की गेलेलं परवडेल. मग उठून आधी बेड सेट करून घेतला. मी ना बेड सेट केल्याशिवाय युजुअली बाहेर जातच नाही. कारण मग आल्यावर किती पण थकलेलं असलं ना, तरी फ्रेश वाटतं बेड व्यवस्थित बघून. नाहीतर मग माझी खूप जास्त चिडचिड होते आणि असे खूप लोकं आहेत माझ्यासारखे मला माहिती जे नाही जात बेड व्यवस्थित सेट केल्याशिवाय बाहेर. नंतर ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मग कॉलेजला गेले. मेन गेटमधून एंट्री केल्या-केल्या मी एवढी घाबरले ना, एवढी सगळी गर्दी बघून मला वाटलं काही झालंच की काय? पण हे सगळे कोणत्यातरी कॉलेजचे स्टुडंट्स आहेत. जे बुक फेस्टिवल व्हिजिट करायला आले होते आणि ही बघा वेडी माणसं काही पण लिहितात. नंतर लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स झाले. खूप भूक लागली होती म्हणून कॅन्टीनमध्ये वडापाव खाल्ला आणि येता-येता कफ सिरप घेऊन आले. तरी माझ्या अंगात किती मस्ती आहे बघा वडापाव खायची तेलकट-तेलकट. मला थंडीची ॲलर्जी आहे त्याच्यामुळं पूर्ण थंडी, खोकला राहतेच. आता ही दुसरी कफ सिरपची बॉटल आहे. बघू काही फरक पडते का? नंतर जेवण वगैरे केलं आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.